आख्या चालल्या बनारसच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आख्या रात्रीचा निघालेला डायरेक्ट 12 वाजता मणिकर्णिका घाटावरती जाण्यासाठी. असं बोलतात की इथं भगवान शिवच मोश्चर असायला नेतात, म्हणजे आत्म्यांना. तर दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला सकाळ सकाळ मॅनेजरला केलं बाय आणि थेट निघलो डायरेक्ट बनारस एक्सप्लोर करण्यासाठी, ती पण कुडत्यावरती. का तर आज आपल्याला करायचं होतं शूट. डायरेक्ट येऊन पोहोचलो गणेश घाटला. इथं केसरी गाण्याची शूटिंग झाली. तिथनं गेलो मालवणी खाण्यासाठी आणि तिथनं गेलो डायरेक्ट भैरव बाबाच्या दर्शनाला. असं बोलतात की जोपर्यंत ह्यांची मर्जी नसते तोपर्यंत तुम्ही इथे येऊ शकत नाही. महाराजांचा फोटो बघून तर इथं खूप प्राऊड फील झालो आपण मराठी असल्याचं. आणि याच ठिकाणी भेटल्यावर आपल्याला यज्ञेश राणे. तिथनं आपण डायरेक्ट निघलो बोटिंगला जाण्यासाठी. हा मित्राला आपण कॉल करून बोलून घेतलं होतं, का तर मला पण एक्सप्लोर करायचं होतं आणि भाऊला पण एक्सप्लोर करायचं होतं. डायरेक्ट गेलो बोटमध्ये बसलो आणि डायरेक्ट निघलो पलीकडे जाण्यासाठी. तर अर्धा एक तास इथं टाइमपास केला. पक्ष्यांना बोलवलं, पण पक्षी इतके माजलेले होते की त्यांना प्रत्येकाने खायला टाकून माझ्याकडे आलेच नाहीत ते. मग काय शेवटी उंटालाच बोलवलं आपल्याकडे आणि बसवलं उंटावरती, भावाला आणि एकीकडं मी. चाललो डायरेक्ट राजस्थानची फिलिंग घ्यायला. मग फिलिंग घेतली राजस्थानची, मध्ये पडली बोट बंद. मग काय अर्ध्या तासाने रेस्क्यू ऑफ करण्यात आला आम्हाला, डिझेल मागून अर्धी बाटली. बोललो मला खायला जावं, पण खूप मोठा स्कॅम होईन असं माहिती नव्हतं. तर निघलो गल्ल्यांमधनं. एका जागेवरती थांबून ही रसमलाई ट्राय केली आणि त्यानंतर गेलो डायरेक्ट मलाईवाल्याच्या दुकानात. पण तिथं जाऊन असं स्कॅम होईन इतकं तर कुणाला माहिती नव्हतं. मॉर्निंग में कितने तर तुमच्या भावाला मलाई खायला भेटेन का नाही तर उद्याच्या एपिसोडमध्ये पडेल. तर पोटाला शांत करण्यासाठी डायरेक्ट रात्री मोमोज खाल्ले आणि दिवसाचा केला एंड.